दरम्यान सामनातून कौतुक झाल्यानंतर हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। तर फडणवीस एकटेच ऍक्टिव्ह मोडवर आहेत, बाकीचे लोक कुठे गेले असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचे विषय असतील, किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे, त्याकरता आनंदाची गोष्ट आहे। आणि देवेंद्रजींनी यापूर्वी अनेक निर्णय असे घेतले आहेत, तेव्हा आम्ही सामना अभिनंदन करण्याची वाट बघितली होती। पण ठीक आहे, उशिरा केलं त्याबद्दल धन्यवाद आहे सामनाचे। राजकारण आणि खेळ ह्या दोघांमध्ये कधी काय घडेल हे कोण सांगू शकत नाही आहे। त्याच्यामुळे काही कारणास्तव जर चांगलं काम केलेलं आहे, जर त्यांना वाटलं पटलं म्हणून कदाचित त्यांची स्तुतीस्तुमनं केली असतील, त्यात गैर आणि चुकीचं ते काय। एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे तिथेच। तेच तर खरं आहे ना, अडचण तिथंच आहे। जर गिरे तो भी टांग ऊपर, म्हणजे अजून पण जर काही लोकांना जर समजत नाही, त्याला आमचा काय दोष आहे। एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेला आहे, पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण का शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे। त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोडमध्ये दिसतात, माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोडमध्ये मला दिसत नाही। माझी अपेक्षा आहे की 2025 मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ऍक्टिव्हली काम, पण त्यांच्या टीमनीही करावं। त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत या राज्यात।